मित्रांनो बघा प्रिपरेशन मिसळची. ही आपली मिसळ एकदम मिसळची तरी एकदम तिखट. वाजले आहेत सकाळचे 7:05 झालेत आणि ओनली ऑन पब्लिक डिमांड पोहेसुद्धा बनवले आहेत. आता लोकांना पोहे पाहिजे होते तर पोहे बनवले. आपण लास्ट टाईम पोहे बनवले पप्पांच्या बड्डेच्या दिवशी वाटप करायला. वाटलं नव्हतं की पोह्याच्या सेगमेंटमध्ये उतरू, बट ठीक आहे, सगळ्यांना तेव्हा आवडले होते तर आता पण हे नक्कीच आवडते. त्याला फिनिशिंग द्यायची कोथिंबीर टाकून, बाकी ते एकदम छान झालेत ते. मित्रांनो 2 प्लेट पोहे गेले आहेत आपल्या आता आणि मिसळपाव अजून आलं नाही, पण जस्ट दुकान लावून 10 मिनटात झाले 2 प्लेट पोहे गेले. लोकांना पोहे आवडले आणि असंच एक काय करायचं, मम्मी बोलते थांबा एक व्हिडिओ करूया. काय व्हिडिओ करू बघूया. काय काय बोलू पोहे पण बनवले सकाळी आणि पोहे तर बनवलेच, मिसळ पण बनवली आहे. आता पुढचं व्हिडिओ उपमा बनवायचा. मम्मीला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. जे टार्गेट आहे ना आपल्या मित्रांनो, दॅट विश करायची. आता माझा विचार चालला होता की अभ्यास आणू इथे करायला, बट खूप मुश्किल आहे. जर लोकांचा फ्लो वाढला ना, आपण पॉझिटिव्ह राहायचं नाही, फ्लो नक्कीच वाढेल. मित्रांनो आपले जे कस्टमर आहेत एव्हरेस्ट बिल्डिंगमध्ये राहणारे, त्यांचा पार्सल आहे 1 प्लेट पोहा आणि 1 प्लेट मिसळ. तर ती द्यायला चाललो आहे. जवळच आहे, साईडलाच आपल्या दुकानाच्या, देऊन येतो. तर आपण तिकडे द्यायला आलो आता. कस्टमर आहे, त्यांना हे आपल्याला फोन करतात तेव्हा एकदम घरातल्यांसारखं बोलतात. सगळेच कस्टमर आपले आवाज देतात जाताना येताना. तर त्यांना देऊन येऊया आपण. मित्रांनो सकाळचं एकदम छान ओपनिंग झालं. मिक्सर चालू आहे. सकाळचं एकदम छान ओपनिंग झालं. मिसळ गेली, पोहे पूर्ण संपले. घरी आलो आहे. 22 ऑर्डर आल्या टिफिनच्या. तुम्हाला चपात्यांचं काउंट दाखवतो. हे बघा 22 ऑर्डर आहे टोटल आणि चपात्यांचं काउंट आहे टोटल 69. विसरू नका 2 ह्या 69मध्ये एक्सक्लुडिंग अजून 2 आहेत आपल्या, ते 2 भाकरी आहेत. तर आता हे मी मम्मी बास का एवढं होईल ना. मग वरण होतं आहे, भाजी होती. आता मम्मीला बोललो 1 तास आहे. हां कढी आहे. मम्मीला बोललो आज पहिले चपात्यांचा मागे लाग. बास खूप चपात्या आहेत. आज 1 तास आधीच काम करायला लागेल चपात्यांचं. 11:53 आहेत मम्मा. काय करणार, 12:30लाच घेणार आहेस चपात्या करायला. अरे हे हात मोकळा झाल्याशिवाय कसं मी पण राहतं ना. ते साईडला ठेव ना, या साईडला. 69 चपात्या मित्रांनो. बघू आता कसं फास्ट आम्ही करतोय. त्यांना बघा कसलं मस्त होतं छोले. छोले टुडे. मिलते नहीं हम तुम तो फिर क्या होता दुनिया में हर कोई कभी कभी ना सच्चा होता है का अच्छा होता है काय माहिती. चला भात भरूया. किती भात आहे बघा मित्रांनो. ब्लेंडर देतो का. मम्मी फॅन लावतेस का, कारण की नको 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 राहू. मी भाताचं काय करू, गाठ नाही मारता, भरून ठेवतो फक्त. ठीक आहे. बघा कसं भरलंय. हे 2 दुसऱ्या ठिकाणी द्यायचे, हे 3 दुसऱ्या ठिकाणी द्यायचे आहेत, हे वेगळे द्यायचे आहेत. इकडे अजून हे तिकडे ॲड होणार, हे वेगळे द्यायचे आहेत. भाजी पूर्ण सफाचट झाली, पूर्ण संपली आहे. कढी उरली आहे थोडीशी. मम्मी अजून कंटिन्यू चपात्या बनवत आहे. अजून एवढ्या जे पिशव्या ओपन दिसतात तुम्हाला, या पिशव्यांमध्ये चपात्या जायच्या बाकी आहेत. ही आत्ता भाकऱ्या जातील, या चपात्या जातील आणि हे जेवढ्या ओपन दिसतात ना मित्रांनो, सगळ्यात चपात्या जाणार आहेत. मग आता तुम्ही मोजा 1 2 3 4 5 6 7 21 चपात्या. दिस इज 8 9 9 म्हणजे 27 चपात्या अजून
अजून 27 चपात्या मित्रांनो बनवायच्यात आणि टाइम झालाय 1:13. जा चटणी. मित्रांनो 22 डबे द्यायचे होते. अजून एक राऊंड मारायला लागेल मला, कारण की वेळेच्या आधी काही लोकांना पोचले पाहिजेत, काही लोकांना वेळेच्या आधी नाही पोचत. त्यांना चालतं आपल्या कुठल्याही टाईमला दिलेला, बट तरीसुद्धा बघा फरसाण आपण फक्त 2 दिवस बाहेरचं घेतलं आणि आज माझ्या मावशीनी मस्त शुभमावशीने माझ्या छान रेसिपी सांगितली. मम्मीने बघ लगेच साचा आणला डीमार्टमधून. म्हणजे एवढं काम आहे तरीसुद्धा आणलं. भांडी घासून घासून. आणि हे बघा काय बनवलंय. आता हे तिच्याकडून चुकलंय, पण हे बघा किती छान आहे. तुला म्हणजे खायला नाही छान एकदम मस्त आहे, किती क्रंची आहे आणि एकदम हे इतकं भारी लागणार ना जेव्हा फरसाणमध्ये ह्याच्यामध्ये जाणार मिसळमध्ये. आणि आता तिने बरोबर साचा निवडलाय पापडी बनवायला. आता पापडी बनवेल. काम बघा मित्रांनो फक्त हा जेवणाचा पसारा जेवढा सगळा झालाय. अजून काय, हे बघा भांडी, खूप सारे भांडी आहेत. ओटा आपला छोटा आहे आणि गॅस मोठा झाला आहे, असं झालं आहे. हे बघा हे फरसाण संपलं आज. जसं हे संपलं तसं सगळं होममेड, फरसाणपासून सगळं. ऊत नाही बोलत त्याला, याला बोलतात dedication. सेल्फ डिपेंडन्सी अँड डेडिकेशन. मित्रांनो हे बघा, हे तर इतकं भारी बनलंय ना. हे बघा, वा, पोह्यांवर टाकायला. पोह्यांसाठी बनवलं हे. आणि हे बघा मी कसं क्रश केलंय, इतकं छान वाटतंय ना ते क्रश झाल्यावर. ते टाकताना बघा, तर टाकताना काय टाकताना दाखव मम्मा. फुल हलवाई. मम्मी खूप जास्त मेहनत करते प्रत्येक गोष्टीला.